आता जे सांगा त्यांनी काय करायचं मध्ये मध्ये नाचायचं नाही एवढंच नाही ऐकलंस का आमच्या माणसाची माणसं आहे एवढंच नाही आमच्या मुलापेक्षा श्रीमंतीची माणसं आहे मी सांगते तेवढंच आहे मध्ये मध्ये नाचायचं नाही मध्ये मध्ये बोलायचं नाही मी सांगत नाही तोपर्यंत इथं यायचं नाही आणि मी सांगत नाही बोलायचं आणि जर मध्ये मध्ये बोलत राहशील भाग्याचा दिवस म्हणायला आणि माझं मन अगदी समाधानी होतं माझं पण काय सांगितलेलं एक सर्व काही केलंय ना ते राज्याच्या सुखासाठी केलं आणि एवढंच कशाला नाही पुन्हा तुमचा मान देऊ आणि आज तो देणभाग्याचा दिवस आहे याच्यासाठी आनंदाची आणि त्या मायेच्या आशीर्वादाने त्या माझ्या मातेने मला आणले आणि त्याच आज्ञेप्रमाणे मी वाढले तुला काय सांगितलं होतं तुला कोणी आमंत्रण या खेळीला कोणी आमंत्रण थांबा तरी मी सोबत सांगत गेले त्यांच्या कोणीतरी सांगितलं असतं पण तुला मनाची माणसं आपल्या अशी राज्यात आली आणि आम्हाला असं करायला येतं काय दुर्गंधी येते तिच्या अंगाला आजी वाईट होती
तिला घालून देत ना आणि मी घाले तर तुम्ही किती असं घेतो तिला घालून दे आधी ओ आजी तू कोण बनवता ओय खूप आज राणी तापरी खूप समजली खूप तुला हे काय काढते घे तुझी हवणीची अगेची आदना दे उतरुनिया अगेची आदना दे उतरुनिया स्वप्नमणी से साकार करे त्यांना मी कुंकुमार्चन करत होते असा हाताला त्यांना त्यांचा मान देत होते अहो राजे तू सन्माननीय मेरू पेडणेकर यांनी कलाकारांचे गौरव करून 100 रुपयाचं पारितोषिक दिले. त्यांचे आभार मानून खेडेकर दशावतार नाट्यमंडळ कारुणे संगीत साथीदार कलाकार
वंदन करू तर मग नाट्यरसिकांच्या वतीनं आनंदाने स्वीकार. त्याचप्रमाणे दीपक राहुल कोलगाव भोमवाडी यांनी आमच्या दोघांच्या कलागुणांचा गौरव करून राणीची भूमिका करणारे प्रथमेश्वर आणि माझ्या कलागुणांचा गौरव करून 100 रुपयाचे पारितोषिक दिले. त्यांचे आभार मानून हेळेकर देशाच्या नाट्यमंडळ कार्यालय समिती साधण्यासह मला त्यांच्या वतीने